रमेश व सुरेश यांच्या भांडवलाचे गुणोत्तर 4:5 आहे, मुदतीचे गुणोत्तर 3:4 आहे, त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर किती? तर मग आता इथं काय करायचंय, आता पात्र मांडा. पात्र कोण कोणते सांगा? रमेश आणि सुरेश असं पात्र मांडायचंय. मग सांगा त्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर किती आहे? 4:5. मुदतीचे गुणोत्तर किती आहे? 3. तर मग आता इथे काय करायचं, आम्हाला नफ्याचं गुणोत्तर काढायचंय. मग आता सांगा नफ्याचं गुणोत्तर काढण्यासाठी तिरप्याचे किंवा आडव्याची काटछाट उभ्याचा गुणाकार. काय म्हणायचं? तिरप्याची किंवा आडव्याची काटछाट उभ्याचा गुणाकार. मग सांगा 4:1 आणि 4:1 संपलं. मग आता इथं आडव्याची काटछाट नाही, आता तिरप्याची काटछाट तर संपली. समजा आडव्याची राहिली नाही, तिरप्याची राहिली नाही, तर मग आता उभ्याचा गुणाकार 3:1 आणि 5:1. मग नफ्याचं गुणोत्तर किती आहे? 3:5.